नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे दीपावलीच्या या पावन पर्वाच्या अगोदर, जी आज एकादशी आहे, रमा एकादशी. इलाच हरिहर फेरीसाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून हजारो भाविक कुशावर चरणी लीन होऊन या ठिकाणी हातपाय धुवून आंघोळ करून या तीर्थयात्रेसाठी निघतात. अशी ही हरिहर फेरीसाठी आज आपण निघत आहोत. गोदावरीच्या या पवित्र जलामध्ये हजारो भाविक या ठिकाणी आपली शुचिर्भूत होऊन खऱ्या अर्थाने पापक्षालन करतात. आपण त्र्यंबकेश्वर महादेवांचं दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकता. ओम नमः शिवाय. निसर्गाचं हे रूप आपल्याला कदाचित दिवाळीनंतर दिसणार नाही. रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा या फुलांनी मोहून घेतलेल्या आहेत. सर्व भाविक आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. बाबा, या ठिकाणी आज हे सगळे भाविक कुठं जात आहेत? नगर प्रदक्षिणा. नगर प्रदक्षिण ब्रह्मगिरीची नगर प्रदक्षिणा. आणि ही कशामुळे सुरू झाली? देव जात्या निवृत्तीनाथ अच्छा अच्छा, चालेल. जय हरी माऊली. रामकृष्ण. बाळा, काय करते तू? बर, कशासाठी? बघा, आपण इथं बघू शकता की वारीला येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी या ठिकाणी अशी छोटी बालकं असतील आणि हे सर्व भाविक वृंद असतील, ते आपल्याला केळी वाटप करताना दिसत आहेत. जय हरी. निसर्गातून आपल्याला संघर्ष म्हणजे नेमकं काय हे खऱ्या अर्थाने बघेल. हे झाड पूर्ण उन्मळून पडलेलं आहे कित्येक दिवसापासून, परंतु तरीही त्याच्यामधून आपण जर पाहिल्या तर या छोट्या छोट्या अंकुरणाऱ्या फांद्या फुटत आहे. म्हणजे अडचणी किती येवोत, दुःख किती येवोत, तरी आपल्याला संघर्षाला सामोरं जाण्याची तयारी या वृक्षाकडे बघितली तर नक्कीच येऊ शकते. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. या पायी पदयात्रेचा मधला टप्पा हा आहे अहिल्या गौतम ऋषींचं मंदिर. आपण बघू शकता, अत्यंत सुंदर या मूर्त्या. पायी प्रदक्षिणा करताना हे विहंगम दृश्य आपल्याला दिसत असेल, मात्र आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर या पवित्र अशा डोंगरावरती हे जे आपल्याला मंदिर लांबून जे दिसतंय, या ठिकाणी ह्याच उंबराच्या झाडाखाली गोदावरीचा उगम झाला. या ठिकाणी आपल्याला दिसून येईल हे आहे गोमुख. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे आहे ज्या ठिकाणी भगवान शंकरांनी आपल्या जटा आपटून गोदावरीचं जे मूळ प्रवाह होता तो खऱ्या अर्थाने बदलून गोदावरीला नवचैतन्य दिलं, असं ते ठिकाण. नमस्कार मित्रांनो, आज आपण जेव्हा ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत आहोत त्यावेळी धानोरे निफाड या ठिकाणचे आपल्याला बाबा भेटले आहेत. बाबा, आपलं नाव काय? निवृत्ती कुईटे. बरं, ही जी आपली प्रदक्षिणा आहे ती किती दिवसापासून आपण करता? 4 वर्ष. बरं, आणि कोणत्या दिवशी करता? शुक्रवारच्या दिवशी करतो.
15 दिवशी जो शुक्रवार येईल ना, प्रत्येक महिन्यातल्या 15 दिवसांनी शुक्रवारी. शुक्रवारी. अरे वा, याचं नेमकं कारण काय बाबा? याचं कारण म्हणजे ते भगवंताची अशी लीला आहे ना, हा, काय तुम्हाला कमी तर नाहीच पडू शकत, तुमच्या शरीराला सुद्धा काहीच पडू अहो, काहीच. माझ्या बरोबरचे गेले तिथे आले, पण अजून तरण्या पोरासारखं म्हणजे माझं शरीर आज व्यवस्थित. किती वय आहे बाबा तुमचं? माझ्यावाला 72 वय. 72व्या वर्षी आपण हे काम करत आहात. तुमच्याकडे पाहून तर आम्हाला तरुणांना सुद्धा लाज वाटायला लागली का एवढी परिक्रमा करताना आम्हाला कामाच्या वरून धारा, वरून ऊन. भगवंताची लीला, माझं काही नाही. बरं बरं बरं. भगवंताची. तुम्हाला नमस्कार आहे बाबा. जय हरी. हे पावरी नृत्य आपण या त्र्यंबक नगरीत बघू शकता. ही नजाकत आपल्याला संगीताची आपल्या आदिवासी बांधवांनी आजही या ठिकाणी टिकवून ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं. सलाम आहे या सर्व बाबींना.